महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. विचार करा, एक दिवस सकाळी उठल्यावर अचानक कळतं की ज्या जमिनीवर आजोबा पणजोबांपासून शेती केली जातेय ती जमीन चक्क कागदोपत्री दुसऱ्याच्याच नावावर झालीय. हां, आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे या फसवणुकीवर चक्क कोर्टाचा अधिकृत शिक्का आहे. अगदी बरोबर. बनावट कागदपत्रे आणि खोटे साक्षीदार उभे करून एखाद्याने न्यायालयाची दिशाभूल केली आणि निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेतला, तर मग अशा वेळी काय करायचं? बरेच लोक अशा वेळी सर्व मार्ग बंद झाले असं समजून गप्प बसतात. हो ना, पण असं गप्प बसायची अजिबात गरज नाही. न्यायालयात खोटे दस्तऐवज किंवा खोटी माहिती देऊन एखादा निकाल मिळवला असेल तर तो कसा रद्द करता येतो हे आज आपण पाहणार आहोत. नक्कीच. आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे कोणते ऐतिहासिक निर्णय आहेत जे खोट्या केसेस मुळासकट उखडून टाकतात, याचा आपण सविस्तर आढावा घेऊ. हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी का महत्त्वाचा आहे? कारण बऱ्याचदा खोट्या कागदपत्रांच्या आधारे लोकांच्या जमिनी बळकावल्या जातात. किंवा मग त्यांना अशा खोट्या केसेसमध्ये विनाकारण अडकवले जाते. हो, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. अगदी बरोबर. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हा खरोखरच आजच्या काळातील एक अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. कारण जेव्हा न्यायालयाचा आदेश खोट्या पुराव्यांवर आधारित असतो तेव्हा सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडण्याची शक्यता असते. साहजिकच आहे ते. समजा एखाद्याने कोर्टात खोटा दावा ठोकला आणि तो जिंकलाही, मग ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला वाटतं की आता आपल्याला न्याय मिळणं अशक्यच आहे. अशा वेळी काय करायचं? इथेच कायद्याचा एक अत्यंत सुंदर सिद्धांत मदतीला येतो. त्याला कायदेशीर परिभाषेत डॉक्ट्रिन ऑफ क्लीन हँड्स म्हणजेच स्वच्छ हातांचे तत्व असं म्हणतात. डॉक्ट्रिन ऑफ क्लीन हँड्स ऐकायला जरा तांत्रिक वाटतंय. हो, पण आपण यामागची तरतूद नेहमीच्या क्रमाने समजून घेऊ. पहिली तरतूद अशी सांगते की दोज हू सीक इक्विटी मस्ट कम विथ क्लीन हँड्स. म्हणजेच जो व्यक्ती न्यायालयात दाद मागायला येतो त्याने स्वच्छ हाताने म्हणजे सत्य सांगूनच यावे. म्हणजे याचा सोपा अर्थ असा की जो स्वतः खोटे बोलतोय किंवा फसवणूक करतोय त्याला कोर्टाकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवता येत नाही. अगदी अचूक ओळखलत. आणि तिसरा टप्पा म्हणजे सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला याचा फरक काय पडतो. तर बघा, जर एखाद्याने खोटे सांगून जमीन बळकावली असेल तर शेतकरी हा नियम वापरून समोरचा दावा न्यायालयातून पहिल्याच फटक्यात फेटाळून लावू शकतो. अरे वा, म्हणजे खोटेपणाचा पायाच उखडून टाकता येतो. पण आता बघा, लोकांचा असा एक समज असतो की एकदा का कोर्टाने ऑर्डर दिली मग ती खोट्या कागदपत्रांवरून का असे ना ती फायनल असते, ते कधीच बदलता येत नाही, असा एक मोठा गैरसमज आहे. हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. कायद्यात फ्रॉड विशिएट्स एव्हरीथिंग नावाचं एक भक्कम तत्व आहे. म्हणजे काय, तर फसवणुकीमुळे सर्व अधिकार शून्य होतात. सर्व अधिकार शून्य होतात? हो. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो, हे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये. देशातील मोठ्या वकिलांकडून युक्तिवादात वापरले जाणारे हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे. फसवणूक सिद्ध झाली की कोर्टाचा जुना आदेश कचऱ्याच्या टोपलीत जातो. पण हे प्रत्यक्षात कसं होतं? यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निकाल आहे का आपल्याकडे? नक्कीच आहे. आपण रामकुमार विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा संदर्भ घेऊया. हा निकाल 28 सप्टेंबर 2022 रोजी लागला होता. 28 सप्टेंबर 2022 म्हणजे अगदी अलीकडचाच निकाल आहे. हो. या निकालातील तरतूद अशी आहे की एखादे महत्त्वाचे दस्तऐवज किंवा तथ्य लपवून फसवणूक करून मिळवलेला निर्णय किंवा डिक्री ही कायद्यात नॅलिटी मानली जाते. नॅलिटी म्हणजेच शून्य. 7/12वर नाव लावण्याचा प्रयत्न केला तर तो संपूर्ण आदेशच बेकायदेशीर ठरवता येतो. अरे बाप रे, म्हणजे 7/12वर चुकीची नोंद होण्यापासून आपण त्याला तिथेच रोखू शकतो. हो, अगदी कायदेशीर मार्गाने. म्हणजे हे तर खूपच भारी आहे. पण प्रत्यक्ष कृती काय करायची, म्हणजे याची नेमकी प्रक्रिया काय आहे? प्रक्रियेसाठी आपल्याला आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या केसचा संदर्भ घ्यावा लागेल. दिलीप सिंग विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश आणि इतर हा 2010 सालचा निकाल आहे. बरं, 2010 सालचा निकाल. यात नेमकी काय तरतूद आहे? यात दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच CPCच्या कलम 96 ची तरतूद आहे. कलम 96 नुसार
चुकीच्या तथ्यांवर आणि फसवणुकीवर आधारित डिक्रीला अपीलेंट कोर्टात आव्हान देण्याची तरतूद आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर खालच्या कोर्टाने जर खोट्या पुराव्यांवरून चुकीचा निकाल दिला असेल तर त्याविरुद्ध तुम्ही वरिष्ठ कोर्टात तातडीने अपील करू शकता. बरोबर. आणि यामुळे सामान्य माणसाला काय फरक पडतो तर अन्यायग्रस्त व्यक्तीला आपला हक्क आणि आपली जमीन कायदेशीर मार्गाने परत मिळवण्याचा अतिशय स्पष्ट आणि सोपा रस्ता मिळतो. हे खूपच दिलासादायक आहे. पण मला एक सांगा, यासाठी एखादी चेकलिस्ट आहे का? म्हणजे सामान्य माणसाने नेमके कोणते टप्पे पार पाडावेत? नक्कीच. मी एक छोटी आणि स्पष्ट चेकलिस्ट सांगतो. पहिला टप्पा, तुमच्या दाव्याचा रिटन स्टेटमेंटमध्ये फसवणुकीचा स्पष्ट उल्लेख करा. ओके, म्हणजे लेखी जबाबात सर्व फ्रॉड मेन्शन करायचा. हो. दुसरा टप्पा, ही फसवणूक सिद्ध करण्यासाठी कलम 96 नुसार तातडीने अपील दाखल करा. कलम 96 नुसार अपील. ठीक आहे. आणि तिसरा टप्पा, न्यायालयात युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टाच्या रामकुमार आणि दिलीप सिंग या दोन्ही निकालांचा भक्कम आधार घ्या. हे 3 टप्पे पाळले तर खोटा निकाल नक्की रद्द होतो. बा, हे खूपच स्पष्ट मार्गदर्शन आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, कारण कायदा माहिती असणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. अगदी खरंय. तर आपण आजच्या चर्चेचा थोडक्यात सारांश पाहूया. थोडक्यात सांगायचं तर खोटेपणावर उभी असलेली केस कधीही कोसळू शकते. फक्त आपल्याला कलम 96 आणि सुप्रीम कोर्टाचे हे 2 महत्त्वाचे निकाल माहिती असायला हवेत. बरोबर. अशाच नवनवीन कायदेशीर विषयांवर आपण चर्चा करत राहू. प्रेक्षकांनो, तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय पाहायला आवडेल हे आम्हाला नक्की सुचवा. तसेच महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी सर्वांना देते. नक्की जॉईन करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, कारण ही माहिती एखाद्यासाठी ढाल बनू शकते. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.